माझं नाव राम संग्राम सूर्य कांबळे, राहणार माळाकोळी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. लाल कंदारी पशुपालक आहे मी. परळी येथे येणाऱ्या 13, 14, 15 तारखेला महा एक्स्पो आहे. या महा एक्स्पो साठी लोहा आणि कंधार तालुक्यातून, नांदेड जिल्ह्यातून प्रत्येक गटाला 10 जनावरे जावी असे निवेदन देण्यासाठी शिव मॅडम कडे आलो होतो आम्ही, जिल्हा अधिकारी कार्यकारी अधिकाऱ्याकडे. हे अशी निवेदन देण्यासाठी आलो होतो आम्ही, निवेदन घेऊन सर्व पशुपालक कंधार व लोहा तालुक्यातून. जास्तीत जास्त जनावर त्या महा एक्स्पो साठी जावी अशी विनंती करण्यासाठी की प्रत्येक गटात लाल कंदारीचे 10 पशु जावे एक्स्पोला. त्याशिवाय निवड होत नाही, जनावरांची निवड होत नाही. गटाला, प्रत्येक गटाला 10 जनावर असावे लागतात. शासनाच्या तर्फे जे अधिकारी आहेत हे ना, प्रत्येक गटाचे जे 6-7 गट आहेत त्याच्यासाठी प्रत्येक गटाला 10 जनावर असे पाठवावे. 60 ते 70 जनावर असतील लोहा कंधार तालुक्यात प्रत्येक गट. नांदेड लोहा कंधार तालुक्यातून 60 ते 70 जनावर होतील प्रत्येक गटासाठी. आता प्रत्येक जिल्ह्यानुसार जनावर मागवलेले आहेत की लातूर मधून दिवणी लाल कंधार. लाल कंधारचा जिल्हा असून नांदेड जिल्हा, लाल कंधार फक्त 2 गायी आणि 12 वळू मागवलेले आहेत परळी येथे. असं आम्हाला शेतकऱ्यांना, पशुपालकांना समजल्यामुळे आम्ही निवेदन देण्यासाठी नांदेडला जिल्हा परिषदला आलो. तुमची मागणी 7 गट किमान 7 गटाचे जनावरे जावे परळी येथे एक्स्पो साठी. काय तुमची काय भूमिका राहील तुमची? ज्याला मिळेल, त्या ज्या शेतकरी बांधवाला मिळेल पारितोषिक त्याला मिळेल. सर आम्हाला मिळावं अशी नाही, समजा पशुपालकाची मागणीच आहे की कुणाला मिळेल त्याला मिळेल. तिथे एक्स्पो साठी आम्ही लाल कंदारीचे जनावर पोचतो. अशा जर एक्स्पो जागी जर आमच्या पाठीवर जर शाबासकीची थाप नाही मिळाली तर आम्ही लाल कंदारी सांभाळ करायचा कशासाठी? काय म्हणले मॅडम? शिव मॅडमची भेट झाली नाही. शिव मॅडम बैठकीत होत्या. सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही येऊन बसलो. सर आता 4-4:30 वाजते. उशी दिलं, कॉफी दिलं, उशी घेतलो, निघालो. आता दुसरीकडे निवेदन द्यायचे, कलेक्टर साहेबाला द्यायचे, डीडी ऑफिसला द्यायचे, प्रताप पाटलाच्या ऑफिस प्रताप पाटलाला द्यायचे, चिखलीकर साहेबांना. ज्ञानेश्वर बालाजी पांडुर्णे, आमची एकच मागणी आहे इथं कार्यकारी अधिकारी मध्ये, बुवा लाल खंदारी जास्तीत जास्त महा एक्स्पो मध्ये जनावरे जावे. लाल खंदारी मध्ये नर गटात 10, 2, 4, 6 मध्ये 10, गाय गटामध्ये 10, तर खंदार लोहा तालुक्यामध्ये एकूण 50-60 जनावरे जावे. आणि इथं कमीत कमी 30-35 शेतकरी आलो. बुवा इथं कार्य अधिकारी मॅडमला बोलण्यासाठी आलते, तर मॅडम आम्हाला काही प्रति उत्तर दिलं नाही. फक्त आम्ही ओशी घेऊन बाहेर निघालो. तर आमचे जनावर लाल खंदारी आम्ही लेकराच्या वरचं पालन पोषण करता, तर आम्हाला तिथं दखलच कोणी घ्यायला तयार नाही.